आणि मराठी लँग्वेज बद्दल जर बोलायचं झालं तर त्यावेळेला तर बऱ्यापैकी मराठीमध्ये नव्हतेच, राईट? म्हणजे तुम्हीच फर्स्ट स्टार्ट केलं, राईट? सो भाडीपानी सुरू केलं होतं आणि भाडीपा आय थिंक 5-6 महिने त्यांनी केल्यानंतर देन आय स्टार्टेड डुईंग शोज विथ भाडीपा. अच्छा. पण मग मराठीमध्ये जेव्हा लँग्वेज होते, आता जसं मी पॉडकास्ट पण बोलतो ना, प्रायमरीली आता जर ॲव्हरेज जर मॅक्झिमम पॉडकास्ट असते ते हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये. जेव्हा मी फर्स्ट मराठी पॉडकास्ट पण केला ना, तेव्हा पण लोकांचं असं होतं की म्हणजे तू तुझ्या चॅनलचं हे कशाला ब्रेक करतोय, किंवा मराठी ऑडियन्स क्रिएट होईल का, किंवा पॉडकास्टसाठी पण ज्यांना अप्रोच करतो ते पण विचारतात की तुमची ऑडियन्स वेगळी आहे, आम्ही जॉईन याच्यामध्ये केल्यानंतर मग डायव्हर्ट नाही होणार का? बट देर इज ऑलवेज अन ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट अ न्यू ऑडियन्स, राईट? पण जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं इन युअर फील्ड, त्यावेळेला मराठीचं स्कोप म्हणजे कसं म्हणजे ॲक्सेप्टन्स कसं होतं टुवर्ड स्टँडअप? अरे खूप जास्ती होता. म्हणजे मलाही हे वाटायचं राईट की फक्त मराठी केलं तर आपण टाईपकास्ट होऊ का, किंवा तितकं मग पोटेन्शियल असेल का इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू आणि हे. पण मग तेच ना की मराठी बोलणारी 10 करोड लोक आहेत, राईट? 10 करोड लोकांचं मदर टंग मराठी आहे. आणि आय थिंक मुंबई महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी समजत एक्झॅक्टली. अजून 1-1.5 करोड लोक असतील ज्यांना मराठी कळतं. आता कितीतरी वेळेला माझ्या शोजना लोक येतात जे मराठी नसतात, राईट? पण ते येतात बिकॉज ते आम्हाला बोलता नाही आलं तरी आम्हाला कळतं मराठी, राईट? सो कितीतरी गुजराती लोक येतात, बेंगॉली लोक येतात जे इकडेच वाढलेत, बिकॉज इकडे सगळ्यांची कंपल्सरी लँग्वेज स्कूलमध्ये मराठी असते, राईट? एक लँग्वेज, त्याच्यामुळे मराठी कळतं लोकांना, राईट? सो ते. आणि 10 करोड लोक आहेत आपली जरी फक्त पकडलीच मराठी बोलणारी. ऑस्ट्रेलियाचं तुला मी एक्झाम्पल देतो. ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन इज 2.5 crores. ऑस्ट्रेलियामध्ये स्टँडअप कॉमेडी इंडस्ट्री जनरेट्स अ रेव्हेन्यू ऑफ क्लोज टू $1 billion ॲन्युअली, वाव, राईट? आपले फक्त मराठी लोकच 4 times द पॉप्युलेशन ऑफ ऑस्ट्रेलिया आहेत. सो पोटेन्शियल भरपूर आहे. त्याच्यामुळे असं कोणीही मराठीला असं छोटं मार्केट आहे असं बघू नये. मराठीचा प्रॉब्लेम हा झाला आहे ना की ते चिकन अँड एगवाला एक हे झालेलं आहे सिच्युएशन, की लोकांना वाटतं की आम्ही खर्च करून चांगलं कॉन्टेंट बनवू पण ते मराठी लोक बघायला येणार नाहीत. मराठी ऑडियन्स म्हणतात की तुम्ही चांगलं कॉन्टेंट बनवा आणि बघायला येऊ. त्याच्यामुळे ते एक होतं. आता जिकडे तू बघितलंयस की चांगली स्टोरी मीट चांगलं प्रोडक्शन, ते सक्सेस तुमच्या डोळ्याच्या समोर आहे, राईट? सैराट आहे, इव्हन आता दशावतार पण दशावतार आहे, किंवा तुझं मी शिवाजीराजे बोलतोय आहे, किंवा वाळवी आहे. सो असं नाही आहे की मराठी लोक नाही बघतात. येस, थोडंसं असं म्हटलं तर इट्स नॉट कम्प्लिटली अ बेड ऑफ रोजेस. कारण जसं साऊथमध्ये सिनेमा इव्हॉल्ड आहे किंवा साऊथमध्ये बाकीचे हे इव्हॉल्ड आहेत म्युझिक वगैरे, तितकं आपलं नाही आहे की आपली लोक एवढ्या नंबर्समध्ये जात नाही, तेवढं क्रेज नाही आहे. पण ते मला वाटतं होईल डेव्हलप. पण त्याच्यासाठी ना सस्टेन्ड एफर्ट्स पाहिजेत. साऊथवाल्यांनी काय केलं, एक आपला USP पकडला की बाबा आमच्या ह्याच्यात माइंडलेस व्हायलन्स. तुझं बघितलं सगळे नागार्जुनचे पिक्चर, चिरंजीवीचे पिक्चर, रजनीकांतचे पिक्चर, इव्हन कंटारामध्ये पण एवढा व्हायलन्स आहे, पण ते बोलतात ना त्यांनी पोर्ट्रे असं पुष्पा आहे, पुष्पा आहे, राईट? स्टोरीला काही अर्थ नाही. पुष्पा 2 मध्ये मी झोपलोच होते. एक तर पिक्चर खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये मी झोपलो होतो, पण लोकांना ते आवडतं. सो त्यांनी एक ऑडियन्स पकडला. ते म्हणाले की इंटेलेक्च्युअल ऑडियन्स जो आहे ना, ज्यांना ड्रामा बघायचा आहे, ज्यांना हे बघायचं आहे, त्यांना आम्ही अपीलच नाही करत होतो. आमचा हा ऑडियन्स आहे ज्यांना डोकं साईडला ठेवून ज्यांना 3 तास घालवायचे आहेत. आणि बनली ना आता इंडस्ट्री, राईट? आता बाहुबली, KGF, RRR हजार करोडच्या वर जाणारे पिक्चर्स आहेत. सो ते मला वाटतं कुठेतरी ना एक आपला निश पकडून, राईट, हे सस्टेन्ड काम जेव्हा 10-20 वर्ष होईल ना, तेव्हा जाऊन आपली पण इंडस्ट्री तशी बनेल.